नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. आणि आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे, दुसरी माळ. आणि आजचा रंग आहे हिरवा. हिरव्या रंगाची साडी मी नेसले. पण तुम्हाला ना नक्की एक सांगेन की रंगावरती काही नसतं. म्हणजे रोज कोणता कलर आहे, कोणता नाही आहे, आणि त्याच रंगाचे साड्या नेसायच्या किंवा मग कुर्तीच घालायच्या, हे सगळं आहे ना. तर हे एक कलरचं म्हटलं ना तर मला असं वाटतं की हे एक फॅड आहे. आणि आपण मग कोणकोणते कलर असतात तर त्या दिवसाचे कलर घालतो. आज ग्रीन कलर आहे तर मी ग्रीन साडी नेसलेली आहे. काल पिवळी साडी नेसली होती. तर या कलरवरती काही नसतं. शेवटी या 9 दिवसांमध्ये आपण देवी आईची किती सेवा करतो, किती श्रद्धेने तिच्या पुढे नतमस्तक होतो. आणि आपण काय करतो, खरंच आपण मनापासून सेवा करतोय का? किंवा आपण ह्या 9 दिवसांमध्ये ज्या काही गोष्टी करतो आहे तर त्या गोष्टींमुळे दुसऱ्यांना कोणाला त्रास होतोय का? किंवा मग आपण किती तिच्याबद्दल समर्पण केलेलं आहे आणि किती मनापासून आपण जी काही सेवा करतो ती करतोय. खरंच आपला जो भाव आहे तो किती निर्मळ आहे, ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. आणि या 9 दिवसांमध्ये आईला शरणागत जाणं महत्त्वाचं असतं आणि तिची जास्तीत जास्त सेवा करणं, आराधना करणं हे महत्त्वाचं असतं. भक्ती 9 दिवसाचे उपवास असतात. तर माझेसुद्धा आहेत 9 दिवसाचे उपवास. पण मी नक्की तुम्हाला सांगेन की तुम्ही उपवास 9 दिवसाचे करा किंवा करू नका, किंवा उठता बसता उपवास करा तरी सुद्धा चालेल. या 9 दिवसांमध्ये ना हे वेगवेगळे कलर परिधान करायचे, ती एक वेगळीच मजा असते. खरं मी तुम्हाला ते पुढे जाऊन सांगेनच. पण जर तुमच्याकडे ते कलर नसतील तर तुम्ही असं वाईट वाटून घेऊ नका की आज हा कलर आहे आणि माझ्याकडे तो कलर नाही आहे, किंवा माझ्याकडे कोणतेच कलर नाही. असं कधी होत नाही की कोणतेच कलर नसतात. या 9 दिवसांमध्ये आपल्याकडे 1, 2 किंवा 3 असे तरी कलर असतातच. पण आणि माझ्याकडे सुद्धा सगळे कलर नाही आहेत. आता जे आहेत ते मी नेसते. म्हणजे येल्लो कलरची साडी माझ्याकडे आहे म्हणून मी काल येल्लो कलरची साडी नेसली. ग्रीन कलरची साडी आहे म्हणून मी आज दुसऱ्या दिवशी ग्रीन कलरची साडी नेसली. पण आता ह्या 9 दिवसांमध्ये अजून पुढे जाऊन कोणकोणते कलर असतील आणि त्याच्यातले ना माझ्याकडे सगळेच कलर माझ्याकडे नाही आहे. ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजेलच. तसं मी तुम्हाला सांगेनच की माझ्याकडे कोणते कलर आहेत, कोणते नाही आहेत. तर असं काही नाही आहे की ज्या दिवशी जो कलर असेल तर तो कलर त्या कलरची साडी नेसलीच पाहिजे किंवा मग त्या कलरची कुर्ती घातलीच पाहिजे, असं काही नाही आहे. जर तुमच्याकडं कोणता कलर नसेल तर काही वाईट वाटून घेऊ नका. आणि उगीचच नाही आहे म्हणून जाऊन आटापिटा करून आणि ते घेऊन येऊन घालायचं वगैरे असं काहीही ह्याच्यात पडू नका. तुम्ही जास्तीत जास्त देवी आईची सेवा करा, तिच्याबद्दल निर्मळ भाव मनामध्ये ठेवा आणि तिला शरणागत जा. आणि तुमच्या मनामध्ये नेहमी निर्मळ भाव ठेवा. कोणाचंही आपल्यामुळे वाईट व्हावं अशी भावना ठेवू नका, कोणाचंही वाईट होईल अशीही भावना ठेवू नका. शेवटी मी तुम्हाला सांगू का, ज्याचं त्याचं कर्म असतं आणि ते त्याला केव्हा ना केव्हा तरी भोगावं लागतंच. हे चक्र गोल आहे. आणि काय होतं ना, आपण जे ह्या हाताने करतो ना ते आपल्या दुसऱ्या हाताकडे येतं. पण जेव्हा येतं ना तेव्हा आपणच आश्चर्यचकित होऊन जातो की अरे हे मी केव्हा केलं होतं आणि हे काय आहे आणि मलाच का. पण आपल्या लक्षात राहत नाही की आपण कधीतरी या हाताने केलेलं होतं, ते आपला दुसऱ्या हाताला आता आलेलं आहे. थोडंसं असं फन वेने म्हणा किंवा मग असं सांगितलं. पण तुम्ही सुज्ञान आहातच, तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं आहे. मला बोलताना थोडे माझे शब्द इकडे तिकडे झाले असतील कदाचित, पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगेन की तुमच्याकडे कोणता कलर असो किंवा नसो तो त्याचा काही फरक पडतच नाही. आपण आईची किती सेवा करतो किंवा मग आपलं मन किती निर्मळ आहे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर काय बोलले असेल ना तर खरंच देवीसमोर बसली आहे मी, तर तुमची माफी मागेन मी. आणि आता ना मी वाजलेले आहेत 5 वाजायला आलेत. आता मी दुर्गा सप्तशती पाठ करणार आहे, पूर्ण एक पाठ करणार आहे. आणि आता मी ते सगळं काही घेतलेलं आहे, पाठ वगैरे. आणि आता दुर्गा सप्तशतीचा जो ग्रंथ आहे तो घेणार आणि पूर्ण एक पाठ करणार आहे. तर म्हणून म्हटलं की आता चला व्हिडिओला सुरुवात करूया, तुमच्याशी थोडं बोलूया. तर कालचा व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला ना घटस्थापनेचा तर नक्की बघा. तर आता जास्त वेळ नाही घालवत, 5 वाजलेले आहेत आणि सप्तशतीचा पाठ करायला मी घेते. आणि तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
तर चला, मी आता दुर्गा सप्तशती ग्रंथाचा एक पाठ करणार आहे. मी तर जसं आता तुम्हाला सांगितलंच मी की करणार होते म्हणून, पण म्हटलं की चला तुमच्याबरोबर पण थोडंफार थोडक्यात शेअर करते, जेणेकरून तुम्हालासुद्धा इच्छा झाली करायची तर तुम्हीसुद्धा करू शकता. तर आता मी इथे ना देवीला हळदी कुंकू लावून घेतलं, स्वतःच्या कपाळीसुद्धा हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर दुर्गा सप्तशती ग्रंथ घेतला आणि तो लगेच वाचायचा नाही, तर त्याच्या अगोदर ना स्वामी स्तवन वाचायचं असतं आणि एक माळ श्री स्वामी समर्थ असं एक माळ करायची आणि दुसरी माळ आहे ती देवीचा मंत्र म्हणायचा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राची. तर ती झाल्याच्यानंतर मग आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करायचं आहे. पण त्याच्या अगोदर जे काही मंत्र स्तोत्र असतात तर ते सुद्धा म्हणायचे असतात आणि नंतरच 1 ते 13 अध्याय आहेत ग्रंथामध्ये ते वाचायचं असतं आणि त्याच्यानंतर अजून जे काय आहे मंत्र वगैरे ते वाचायचे असतात सगळे. आता माझा ग्रंथ वाचून झालेला आहे, 2 तास लागले मला वाचायला आणि त्याच्यानंतर मी देवीला माळसुद्धा अर्पण करून घेतलेली आहे, कारण आज दुसरी माळ होती. तर माझा एक पाठ करून झाला दुर्गा सप्तशतीचा आणि त्याच्यानंतर आता मी आले किचनमध्ये. तर सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, खूप भूक पण लागलेली, 1 सीताफळ आणि कपभर दूध पिलेले होते. त्याच्यानंतर मी काहीच घेतलं नव्हतं आणि मग आता खूप भूक लागली म्हणून म्हटलं आता चला काहीतरी बनवूया. तर शेंगदाणे ना मी काल भाजून ठेवलेले होते, पण सगळं कूट केलं नव्हतं, थोडंफारच केलेलं होतं जेवढं लागेल तेवढंच. तर म्हटलं की आता त्यासुद्धा शेंगदाण्यांचं सगळं कूट बनवून ठेवावं, म्हणजे रोज रोज तेच काम नको करायला. आणि आता मी ना उपवासाचे बटाट्याचे पराठे करणार आहे म्हणून मिक्सरच्या भांड्यात थोडे शेंगदाणे घेतले आणि जेवढ्या लागतील तेवढ्या मिरच्या घालून घेतल्या आणि ते सुद्धा मी बारीक करून ठेवले. आता हे आहे राजगिरा पीठ, तर मी विकतचंच आणते राजगिरा पीठ. तर मी ना काही अजिबात तेलकट वगैरे बाहेरचं असं काही खात नाही आणि ते खाऊसुद्धा वाटत नाही. साबुदाणासुद्धा मी खात नाही, तर मी फक्त राजगिराच पीठ आहे त्याची भाकरी वगैरे बनवून खाते, पुऱ्यासुद्धा मी नाही बनवत. पण म्हटलं की चला आज बटाट्याचा पराठा करूया उपवासाचा. त्याच्यासाठी मी इकडे ना उकडलेले बटाटे घेतले आणि 1.5 बटाटा आहे, तुम्ही 2 घेतले तरीसुद्धा चालेल, पण मी शिजवून ठेवलेला होता तर तेवढाच वापरला आणि चांगला मॅश करून घेतला. आता जेवढं राजगिरा पीठ लागतं आहे तेवढं पीठ घेतलं तर मुलंसुद्धा खातील या अंदाजाने मी जास्तच बनवते. आणि आता त्या पिठामध्ये ना मीठ घालून घ्यायचं चवीनुसार. त्यानंतर हा उकडलेला बटाटा चांगला मॅश करून घेतलेला आहे, अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाहीत. आणि हे आहे शेंगदाणा आणि मिरचीची चटणी. तर याच्यामध्ये मी पाणी नाही घातलं, सुक्कीच वाटून घेतली आहे, कारण बटाटा शिजलेला आहे, मॅश केलेला आहे, तर जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मग पीठ पातळ होऊ शकतं म्हणून. तर शेंगदाणेसुद्धा चांगले बारीक करायचे, नाहीतर मग पराठा लाटताना प्रॉब्लेम येऊ शकतो. आता हे चांगलं एकजीव करायचं, मिक्स करायचं, लगेच पाणी घालायची घाई नाही करायची. चांगलं मिक्स झालं की मग पाणी थोडं पाणी घालून हे आपल्याला पराठ्याचं जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे. आता तुम्ही जर अजून उपवासाला काही जिरं कोथिंबीर वगैरे खात असाल तर ते सुद्धा वाटणामध्ये घातलं ना तरीसुद्धा चालेल. आता नवरात्रीच्या उपवासाला खातात की नाही ते मला माहीत नाही, कारण काय आहे माहिती आहे का, भाग जसा बदलतो तसं सगळ्या पद्धतीसुद्धा बदलत असतात. तर आता मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता चिकट आहे थोडंसं म्हणून मी थोडं तेल लावून घेतलं. तर तुम्ही म्हणाल हे बॉटलमध्ये असं काही तेल ठेवलं आहे, तर हे शेंगदाणा तेल आहे, फक्त उपवासासाठी वापरलं जातं. मग म्हणून मी ना ह्या बॉटलमध्ये भरून ठेवलं आहे. बॉटल कुठली का असे ना स्वच्छ असली म्हणजे झालं. तर आता पीठ सगळं मळून झाल्यानंतर आता घेतले पराठे बनवायला. तर आता तुम्हाला छोटा मोठा जसा पराठा बनवायचा आहे त्या अंदाजाने उंडा घ्या आणि जसे आपण नॉर्मली चपाती लाटतो किंवा मग बाकीचे जे पराठे लाटतो त्याप्रमाणे आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. या पराठ्याची खासियत म्हणजे हा पराठा तुम्ही पाहिजे तसा लाटू शकता, पातळ जाड असा. तर आता मी पराठा लाटून घेतला आणि तव्यावरती शेंगदाणा तेल घातलेलं आहे. तुम्हाला तूप घालायचं आहे, तूप घाला, ते सुद्धा चालेल. पराठा चांगला एका बाजूने शेकवायचा, भाजून घ्यायचा आणि मग पलटी करायचा आहे आणि छान असा खरपूस भाजून घ्यायचा, चांगला सोनेरी रंगावरती चांगला भाजला जातो. आणि हा जो उपवासाचा पराठा आहे ना बटाट्याचा, तो खूप हेल्दी पण आहे. राजगिरा खूप हेल्दी असतो आणि बटाटा तर असतो.
तर हे असं कधीतरी उपवासाला वेगळं वेगळं काय बनवलं ना तर बरं राहतं. तर इकडे ना 6 ते 7 पराठे झालेले होते आणि दही मी ठेवले. रात्रीचं दही खात नाहीत, पण आता उपवास आहे तर काही पर्याय नाही. तर खूप छान झाले पराठे, मस्त झाले. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. त्याचबरोबर मी या तिघांसाठी सुद्धा स्वयंपाक केला. चपाती आणि सोयाबीनची भाजी केली, कारण पराठेसुद्धा होतेच, त्याच्यामुळं फक्त एवढाच स्वयंपाक केला, सोयाबीन आणि चपाती. आजचा व्हिडिओ असा होता. थोडीफार माहितीही मी तुम्हाला दिली. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला का नक्की सांगा. उद्या पुन्हा तुम्हाला नव्याने भेटेन नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.